नमस्कार, आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाची म्हणजे ओल्या खोबऱ्याची चटणी आणि रव्याचे अगदी झटपट कुठली पूर्वतयारी न करता केले जाणारे मेंदू वडे बघणार आहोत। कुठली पूर्वतयारी नसताना अगदी झटपट होणारे आणि अगदी जाळीदार मऊसूत बिलकुल तेलकट न होण्यासाठी काही टिप्स शेअर करणार आहे आणि अगदी छान असे क्रिस्पी रव्यापासूनचे मेंदू वडे आणि नारळाची चटणी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर अगदी झटपट तुम्ही कुठली पूर्वतयारी जर केलेली नसेल तर नाश्त्याला हे झटपट मेंदू वडे बनवू शकता। त्यासाठी कढई मी गरम करून घेतली आहे। आता या कढईमध्ये मी पाण्याचं प्रमाण सांगते। तर 1.5 कप पाणी मी घेतलेलं आहे। 1 कप जर तुम्ही रवा घेणार असाल तर 1.5 कप पाणी घ्यायचं आहे। तर आता मी 1 कप रवा घेणार आहे, त्यासाठी 1.5 कप पाणी घातलंय आणि 2 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे। छोटे चमचे मीठ घातलंय। त्यानंतर इथे बारीक चिरून घेतलेले कढीपत्ता घालून घेतला आहे। हिरवी मिरचीचे काप केले होते ते घालून घेतलेले आहे। चिली फ्लेक्स घातले आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। पाण्याला छान उकळ येऊ द्यायची। पाण्याला उकळ आल्यानंतर 1 कप मी रवा घेतला आहे। तर 1.5 कप जर पाणी घेतलंय तर 1 कप मी रवा घेतला आणि कंटिन्युअसली चमच्याने स्टर करत या पद्धतीने थोडा थोडा रवा घालून मी याचा छान असा गोळा म्हणजे उपीट ज्या पद्धतीने आपण बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचा आहे। याचा छान गोळा होईपर्यंत कंटिन्युअसली स्टर करायचे, गाठी होऊ द्यायच्या नाही। पाणी व्यवस्थित गरम झालं की त्याच नंतर रवा घालायचा आहे आणि या पद्धतीने त्याचा छान असा गोळा होईपर्यंत स्टर करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर असा हा रवा तयार झालेला आहे। आपण रवा न भाजून घेताच डायरेक्ट आपण टाकलेला आहे, त्यामुळे गाठी होण्याच्या शक्यता असतात। त्यामुळे कंटिन्युअसली चमच्याने हलवलं तर गाठी होत नाही। तर ह्या पद्धतीने अगदी गरम पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असा हा गोळा मळून घ्यायचा आहे। आता हा संपूर्ण डो सारखा आपल्याला बनवला गेला आहे। आता 2 मिनिटं वाफ देऊन घ्यायची। 2 मिनिटं वाफ दिल्यानंतर रवा छान असा फुगतो, उपीट सारखा आपल्याला तयार झाला। तर हे मी परातीत बाजूला काढून घेतलंय, थोडं थंड होऊ द्यायचंय। ते थंड होईपर्यंत आपण चटणीची तयारी करू। त्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे, अर्धी वाटी साधारणतः मी ओलं खोबरं घेणार आहे। ओलं खोबरं घेतल्यानंतर यामध्ये आता मी बाकीचे तिखटपणा यावा म्हणून 3 मिरच्या घातल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरचीचे प्रमाण घालू शकता। थोडीशी कोथिंबीर घातली आहे, फुटाणे घातले आहे, म्हणजे फुटाण्याची डाळ असेल तर ती घालू शकता। 4 ते 5 शेंगदाणे घालून घेतले आहे, लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। 1 चमचा साखर देखील घातला आहे। साखरेमुळे छान टेस्ट येते म्हणून मी साखर घालून घेतली आहे। फुटाण्याची डाळ आणि अगदी थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि थोडं पाणी घालून छान अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली ही चटणी तयार झाली आहे, अगदी झटपट आणि फ्रेश अशी। आता ह्या चटणीला आपण तडका देणार आहोत, त्यासाठी तेल छान गरम करून घेतलं आहे। यामध्ये आता मोहरी घातली आहे 1 चमचा। मोहरी संपूर्ण फुटू द्यायची म्हणजे तडका छान तयार होईल। तर 1 चमचा मोहरी घातली आहे मी। ती संपूर्ण फुटल्यानंतर आपण पुढच्या तडक्याची तयारी करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मोहरी छान फुटल्यानंतर मी अर्धा चमचा पांढरी उडीद डाळ डायरेक्ट घातली आहे, भिजवलेली नाहीये। 2 तडका मिरची, 1 चमचा जिरे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने मी घालून घेतली आहे आणि आता हा आपला तडका तयार झालेला आहे। तर ह्या पद्धतीने तडका आता आपण चटणीवर घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित आपल्याला हा तडका मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे आपली चटणी व्यवस्थित अशी ही तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता तोपर्यंत आपण जे काही रवा शिजवून घेतलेलं होतं उपीट सारखं ते पूर्ण थंड झालं आहे। आता हाताला तेल लावून व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे। जितकं शक्य होईल तितकं व्यवस्थित तुम्ही मळून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही छान मळाल तितकं हे मेंदू वडे अगदी छान आकार घेतील। तर हाताला तेल लावायचं आणि छान असा डो मळून घ्यायचा आहे। तर डो मळून घेतल्यानंतर आता ह्याचे आपल्याला मेंदू वड्याच्या शेपचे या पद्धतीने गोलाकार गोळे करून मध्ये आपल्याला होल करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता। अगदी मेंदू वड्याचे शेप आपल्याला मेंदू वडे बनवायचे म्हणून आपण मेंदू वड्याचे शेप देत आहोत। तर या पद्धतीने गोलाकार असे शेप देऊन घ्यायचे
गोल करून मी मध्ये होल पाडून घेतलाय, म्हणजे अगदी व्यवस्थित हे तळायलाही सपोर्ट होतो, आतमधनं तेल शिरतं. तर ह्या पद्धतीने संपूर्ण मी बनवून घेतले आहे. बनवून झाल्यानंतर आता आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. तेल तळताना खास टिप्स लक्षात घ्यायची आहे. एक छोटासा तुकडा मी घातलाय, तो विथिन 6 सेकंदामध्ये पटकन वरती आला, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित गरम झालंय. आता मध्यम आचेवर आपल्याला हे तळायचे. तेल पूर्णतः गरम करून घ्यायचंय. तेल जर थंड असेल आणि त्यावेळेस तुम्ही तळलं तर संपूर्ण वडा हा तेल पिल. त्यामुळे थंड किंवा अगदी मंद आचेवर बिलकुल तळायचे नाही. तर तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे. याचा कलर सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे. अगदी फार हाय फ्लेमवर तळले तर लगेचच ते करपतील. तर त्यामुळे अगदी हाय फ्लेमवर नाही, तर ते अगदी व्यवस्थित गरम करून मध्यम आचेवरती व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. थंड किंवा मंद आचेवरती बिलकुल तळायचं नाहीये, नाहीतर फार तेलकट असे हे वडे बनतील. तर या पद्धतीने त्याचा संपूर्ण रंग सोनेरी ते चॉकलेटी होईपर्यंत एक 5 मिनिटामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे. याला तळायला देखील जास्त वेळ लागत नाही. ह्या वड्यांना अगदी झटपट असे तळले जातात आणि आपण हा रवा अगदी व्यवस्थित शिजून घेतलेला असतो, त्यामुळे ते आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता नसते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्याचा रंग असा अगदी व्यवस्थित चेंज झालेला आहे. तळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपले हे मेंदू वडे छान तयार झाले आहे. बाहेरून थोडेसे क्रिस्पी आणि आतमध्ये अगदी जाळीदार असे हे वडे तयार होतात. तर हे संपूर्ण या पद्धतीने त्याचा सोनेरी ते चॉकलेटी रंग आला की आपण हे काढून घेणार आहोत या पद्धतीने, आणि थोडेसे निथरून घ्यायचे आणि आपण बाजूला काढून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने अगदी गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे संपूर्ण तळून घ्यायचे आहे. तर आता इथे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. नारळाच्या चटणीसोबत अतिशय छान लागते. आणि कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा. धन्यवाद.